पोलिसाला सस्पेंड पोलिसावर अन्याय करणाऱ्या पोलिसावर कारवाई झाली पाहिजे। अन्याय करणाऱ्या पोलिसावर सर्व आरोपीला 5 तारखेला अनिता तिच्या घरी जाऊन सुभाष लष्कर यांनी घराची कडी वाजवली आणि मग बाकीच्या लोकांनी सगळे जागृत झाले आणि त्याला पकडण्यात आलं। पकडल्यावर दस्तापटी करून त्याची आलेली मोटरसायकल सोडून तो फरार झाला। फरार झाल्यानंतर मुलीचे नातेवाईक मुलगी पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला गेल्यानंतर पोलीसवाल्यांनी त्यांची काही दखल घेतलेली नाही। पहिल्या दिवशी 5,000 उलट मी आरोपीला पकडून आणतो म्हणून 5,000 रुपये घेतले आणि दुसऱ्या दिवशी यामध्ये सकाळी 10 वाजता मुलगी गेल्यानंतर मुलाकडचे पैसे घेऊन मुलीला शिव्या द्यायला चालू केले की तुला इज्जत आहे का नाही, तू बहिणीचा कोण आहे, अनेक अपमानपद वागणूक दिल्यामुळं मुलीला डायरेक्ट जाऊन बेपत्ता झाली। आम्ही सगळे हुडकी हिंडलो 3-4 तास, तर 4 वाजता कळाचे विहिरीमध्ये पडले। ह्या घटनेला मुलगा जेवढा जबाबदार आहे, मुलाचं छेडछाड केलेले गुन्हा नोंद करायला पाहिजे होतं, त्याच्यापेक्षाही आत्महत्याच प्रवृत्त करण्यासाठी विवेकानंद पोलीस स्टेशनचे जी धमगुंडे आहेत, धमगुंडे नावाचे त्यांचे 3-4 सहकारी यांनाही जबाबदार आहेत। 306चा आत्महत्या प्रवृत्त केल्यावर त्याच्यावर विरोधामध्ये गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि त्याला कायमस्वरूपी सस्पेंड करण्याची मागणी आता आम्ही SP साहेबांनी बोलवलं। आम्ही त्यांच्याकडे सिस्टमला घेऊन जात आहोत आणि 100% झाल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही। तो जोपर्यंत आमच्या मनाचं समाधान होणार नाही। 3-4 आरोपीला पकडले पण मेन पोलीसवालेच बाहेर आहेत। खरं हे प्रकरण पोलीसवाल्यामुळे झाले। आत्महत्या करायची होतं पोरगी पोलीस स्टेशनला गेली नसती ना, गेली कशामुळं? न्याय देतील म्हणून गेली। जिथं न्याय द्यायचं सोडून तिला शिव्या देण्यात आलं, वेगवेगळे नाव ठेवण्यात आले। तिनं टेन्शनमध्ये रागाच्या भरात पोलीस बलाच्या विरोधामध्ये तिला आत्महत्या केली।